पारड्यातील विद्यार्थ्यांची 1.5 किलोमीटरची पायपीट थांबली. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पुढाकाराने बस सेवा सुरू. मेहकर तालुक्यातील पारडा येथील विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठीची दररोजची 1.5 ते 2 किलोमीटरची पायपीट आता थांबली आहे. पारडा येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठे अंतर पायी पार करावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचीही मोठी गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन गावचे सरपंच, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडे पारडा येथे बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी पाठपुरावा करून पारडा येथे बस सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. बस सेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास आता अधिक सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. बस सेवा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांचे आभार मानले. तुला शाळेत पैदल जावं लागत होतं, आज आमदार साहेबांच्या पुढाकारानं या ठिकाणी बस चालू झाली. काय सांगशील? काय नाही, यांच्यामुळे बस चालू झाली. यांचे खरंच मनापासून खूप खूप आभार. गावकऱ्यांची बऱ्याच दिवसापासून बस या ठिकाणी यावी अशी मागणी होती. आज एकंदरीत बस या ठिकाणी आली, त्याचं उद्घाटन सुद्धा आपल्या हाताने झाले आहे. काय सांगाल एकंदरीत? खूप आनंद वाटतोय. पारडाकर कायम माझ्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. त्यांच्या सुखदुःखामध्ये राहण्याची संधी मला या निमित्तानं मिळते, हे खरं म्हणजे माझंच भाग्य आहे. आणि अनेक प्रश्न आहेत, खूप प्रलंबित प्रश्न होते, ते सातत्यानं आमचे तांगडे साहेब असतील किंवा दुसरे काका असतील, सरपंच आहेत किंवा लक्ष्मण भाऊ असतील आणि बरीचशी मंडळी मला सातत्यानं कुठल्या ना कुठल्या कारणावरून माझ्या संपर्कात असतात. बरेचसे प्रश्न आहेत. इथून सुलतानपूरला जो रस्ता आहे तो आम्ही करत आणला, पण थोडक्यात ते अडकलेलं आहे काम, ते पण आता लवकर पूर्ण होईल. मला वाटतं आपल्या मंदिराचं जे हे आहे गट्टूचं काम ते मंजूर झालेलं आहे. ते फक्त तिथे येऊन एक दिवस आता उदळ मारून ते काम सुरू करायचं आहे. लाईटचे इश्यू मला वाटतं आपण बऱ्यापैकी दिलेले आहेत. आता हे महापुरुष मला दिसून राहिले इथे, हे जरा उघड्यावर आहेत. त्यांची व्यवस्था या एकदम नाही, पण 1-2 वर्षामध्ये पण लावू. आणि जे म्हणतील पारडावासी, जे म्हणतील त्यांच्या पाठीमागे उभा राहील. सरपंच अतिशय उमेदीचे आहेत, सरपंच मॅडम, आणि इथली मंडळीची एकूण होतकरू आहे. त्यांच्या मागणीला माझं कायम सपोर्ट राहणार आहे, कारण ही मंडळी काहीतरी बऱ्याच दिवसाच्या आशा आणि अपेक्षा घेऊन उभी होती. त्यांच्या अपेक्षा पाहून मलाही हुरूप येतो. मी कायम त्यांच्यासोबत राहील. आज त्यांनी बसची मागणी केली, साधी मागणी आहे. त्यांची मागणी लहान मुलांसाठी आहे आणि वृद्ध लोकांसाठी आहे. ती मागणी पूर्ण झाल्यामुळे मला आनंद आहे. पारडावासी यांच्या पाठीमागं यापुढे मी कायमपणानं उभा राहील, हा विश्वास मी या निमित्तानं देतो.